कनाडच्या एका छोट्याशा गावात शोभा नावाच्या मुलीचा जन्म झाला. तशी घरची परिस्थिती उत्तम होती. शोभाचे वडील गावचे सरपंच होते. तब्बल 35 वर्ष त्यांनी सरपंच म्हणून कामकाज पाहिलं. त्यामुळे शोभाचं बालपण तसं खूप आनंदात गेलं. पुढे शोभाचं शिक्षण पूर्ण झालं आणि शेजारच्याच गावातच एका सुसंस्कृत कुटुंबातील एका मुलाशी तिचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर शोभाचं आयुष्य अगदी आनंदात चालले होते. नशिबाने नवरा पण चांगला मिळाला होता. त्यामुळे संसार अगदी आनंदात चालला होता. लग्नानंतर दुसऱ्याच वर्षी शोभाला मुलगा झाला. त्यामुळे घरात आनंदी वातावरण होते. मुलांच्या संगोपनात तिचं जीवन आनंदात चालले होते. पुढे तिला एक मुलगीही झाली आणि शोभाचं कुटुंब पूर्ण झालं. पण नियतीला हे मान्य नव्हतं. लग्नानंतर 7 वर्ष अगदी आनंदात गेली. शोभाच्या संसाराच्या वेलीवर खूप छान 2 गोंडस फुलं आलेली होती. अगदी आनंदी आनंद. पण एके दिवशी शोभाच्या नवऱ्याच्या अचानक छातीत दुखू लागलं. मग काही कळायच्या आतच शोभाच्या नवऱ्याचं निधन झालं आणि खऱ्या अर्थाने शोभाच्या संसाराला दृष्ट लागली. नवरा गेल्याचं दुःख तर होतंच, पण मुलांच्या संगोपनाचं टेन्शनही शोभाला होतं. म्हणून शोभाच्या वडिलांनी तिला पुन्हा एकदा तिच्या माहेरी आणलं आणि मुलांचं संगोपन नीट सुरू झालं. कालांतराने शोभाच्या भावांची लग्न झाली आणि शोभाच्या भावजया शोभाच्या मुलांना त्रास देऊ लागल्या. शेवटी कंटाळून शोभाने मुलांना घेऊन पुन्हा एकदा सासरी येण्याचा निर्णय घेतला. आता मुलं मोठी झाली होती, पण देवाला तेही मान्य नव्हते. एके दिवशी मुलीला रागवताना तिच्या हाताला झटका लागला आणि झटका लागल्याचं नाव झालं आणि तिचा हात दुखू लागला. थोड्याच दिवसात तिच्या असं लक्षात आलं की तिच्या काखेमध्ये एक गाठ झाली आहे. हे कळताच तिने डॉक्टरांकडे धाव घेतली आणि तिला कळालं की ती गाठ कॅन्सरची आहे. हे कळताक्षणी शोभाच्या पायाखालची जमीनच सरकली. एकतर वडिलांविना मुलांचा सांभाळ एकटीने केला आणि आता आईचंही मुलांच्या डोक्यावरचं छत्र हरवतंय की काय या भीतीने शोभा पूर्णपणे हादरूनच गेल्या. पण जेव्हा कोणताच पर्याय उरत नाही तेव्हा माणूस आपोआपच देवासमोर आत्मसमर्पण करतो. तसंच शोभाने स्वामींपुढे आत्मसमर्पण केलं आणि स्वामींच्या भक्तीत लीन झाली. रिपोर्ट आल्यानंतर कळालं की तिला स्टेज 3 कॅन्सर झालेला आहे. पण तिची पूर्ण श्रद्धा स्वामींवर होती. ती अजिबात घाबरली नाही. अगदी ऑपरेशनच्या जायच्या आधी तिने नर्सला सांगितले की मला 2 तास अगोदरच उठव, मला गुरुचरित्र वाचायचे आहे. आणि नर्सने देखील तिला उठवले. अगदी ऑपरेशनला जाताना सुद्धा ती फक्त आणि फक्त स्वामींचाच धावा करत होती. ऑपरेशन अगदी व्यवस्थित झाले. स्वामींची तिच्यावरती कृपा झाली. एका किमोथेरपीतच तिचा कॅन्सर पूर्णपणे बरा झाला होता. स्वामींची तिच्यावर कृपा झाली होती आणि स्वामींच्या कृपेमुळे तिच्या मुलांच्या डोक्यावरचं आईचं छत्रही पुन्हा त्यांना परत मिळालं होतं. आता शोभा तिच्या 2 मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे.